स्वतःचा कोटीचा बंगला सोडून तो माणूस एका तंबूमध्ये थांबतो, एक पोत्याची वळकटी बांधून नेतो. बरोबर. ही जी भौतिक सुख आहे हे सगळ्याचा त्याग करायला वारी शिकवते. तिथं गरीब श्रीमंत किंवा जातीचा भेदभाव हा अजिबातच ठेवला नाही. बरोबर. शेजारी शेजारी झोपतात, मग ते कोणी एका जातीचे असतात का? नाही. ते कोणा एका गावचे असतात का? नाही. ते वेगवेगळ्या गावचे वारकरी त्या एका तंबू त्या दिंडीमध्ये पहिले एकत्र येतात, नंतर एका तंबूत एकत्र येतात. बरोबर. तिथं जातीपातीचा भेदभाव राहत नाही. बरोबर. तिथं गरीब श्रीमंतीचा भेदभाव राहत नाही. बरोबर. एखादा शेजारी असा असतो की त्याचा करोडोचा बंगला असतो आणि दुसऱ्याला एक साधं झोपड असतं, परंतु ते आनंदाने ते 15 दिवस ते एकत्र राहतात, विचार विनिमय करतात. म्हणजे वारीमध्ये कुठलाच भेदभाव अगदी स्त्री पुरुषही भेदभाव धरायचा नाही वारीमध्ये, की ही स्त्री आहे आणि मी पुरुष आहे. हा सुद्धा भेदभाव वारीमध्ये केला जात नाही. सगळेजण एकमेकाला माऊली म्हणतात. माऊली. हो. लहान मुलगाही माऊली म्हणतो. मोठा मुलगा मोठा माणूस असेल 80 वर्षाचा तोही माऊली म्हणतो. बरोबर. पंढरीच्या कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या म्हणजे पंढरीत राहणाऱ्या नव्हे तर पंढरीची वारी करणाऱ्या हा कोणालाही अभिमान